ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड ते जेजुरी असा प्रवास करतेय। सासवडमधून निघालेल्या दिंड्या आता जेजुरीमध्ये यायला सुरुवात झाली आहे। हळूहळू वारकऱ्यांची मोठी गर्दी देखील जेजुरीमध्ये होताना दिसतेय। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडमध्ये आहे आणि सासवड ते जेजुरी असा प्रवास तिचा सुरू आहे। सासवडमधून निघालेल्या दिंड्या आता जेजुरीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू वारकऱ्यांची मोठी गर्दी देखील जेजुरीमध्ये होतीये। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुजित, तू देखील या वारीमध्ये सहभागी झालेला आहेस। अनेक वारकरी आता जेजुरीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे, गर्दी झालेली आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे? प्राची, आपण जर पाठीमागं बघितलं तर प्रचंड मोठी गर्दी, म्हणजे जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत वारकरी चालत येत असताना आपल्याला दिसत आहेत। पहाटे 4 वाजल्यापासून सासवडमधून एक एक दिंडी निघालेली आहे आणि ती जेजुरीच्या दिशेने येते। कालचा मुक्काम सासवडला होता। संत एकनाथ महाराजांच्या गावावरून खंडोबाच्या गावाकडे हे सगळे वारकरी माऊलींना घेऊन निघालेत असं म्हणायला काय हरकत नाही। आज सासवडमधनं निघाल्यानंतर पहिला मुक्काम हा बोरावके माळा या ठिकाणी असेल। तिथं पादुकांची आरती असेल, विसावा असेल आणि मग त्यानंतर यमाई, शिवरी, साकुर्डे आणि मग शेवटी ही सगळी जी मंडळ आहे ती माऊलींच्या पालखीला घेऊन या ठिकाणी जेजुरीमध्ये येईल। ज्यावेळी जेजुरीमध्ये पालखी येते त्यावेळी पालखी जेजुरीमध्ये आल्यानंतर एका कमानीतून आत जात असते, ती खंडोबा मंदिराकडे निघाले असते। त्यावेळी सगळेजण हात जोडतात, भंडारा त्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांच्या माध्यमातून उधळला जातो आणि मग एकनाथ महाराजांचा अभंग म्हटला जातो। तो मल्हारीची वारी माझी मल्हारीची वारी अशा पद्धतीचा नाद दुमदुमत असताना एकनाथ महाराज असं म्हणतात की अहम वागा सोहम वागा प्रेमनगरावारी। अहम वागा आणि सोहम वागा म्हणजे हे सगळं प्रेमनगर आहे आणि त्या प्रेमनगराची वारी आज खंडोबाच्या या जेजुरी नगरीमध्ये येते, अशा पद्धतीची त्यांची भावना असते। आणि पुढे ते असं म्हणतात की सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी। सावध होऊन भजनी लागत ही सगळी मंडळी चालत असते आणि मग खंडोबापर्यंत पोहोचतो। तिथं बुक्का आणि जे काय अभंग आहेत त्याच्या माध्यमातून भंडारा असं सगळं एकत्र येतं आणि शैव आणि वैष्णव यांचा मिलाप त्या ठिकाणी होतो। कधी काळी शैव आणि वैष्णव यांच्यातला प्रचंड मोठा वाद हा संतांनी मिटवला, याची दाखला, याची प्रचिती या ठिकाणी येत असते आणि म्हणून हा एकतेचा आणि समतेचा सोहळा आहे जो संतांनी सांगितला की हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी मुंगी साखरेचे ठाई, अशा पद्धतीची तर हा सर्व वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो आपण असाच पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।